उद्धट लोक, विशेष करून तरुण पोरं कुचरवाट्यावर बसतात. आता वाटूरला किती कुचरवाटे आहेत काही नाही मला माहित नाही, पण कुचरवाट्यावर बसतात आणि व्हॉट्सअपला टाकतात. काय येतं व्हॉट्सअपला? काय लफडं आहे. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंटरनेट आहे, इंस्टाग्राम आहे, एवढा धुमाकूळ आहे. तुम्ही इतकंही काही टाकलं पोलिसात की सगळ्या टीव्हीवर येतं, चांगली बातमी येत नाही. आता मी एवढी बडबड केली 1-1.5 तास, हे काही नाही येणार. मग कुचरवाट्यावरच्या माणसानं जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडे टाकलं नागमोडी की लगेच पेपरला येतं, लगेच टीव्हीला येतं. मी सांगितलं की कुत्रा माणसानं चावलं त्याची बातमी होत नाही, पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहित नाही, ती बातमी खरी आहे का खोटी आहे कोणी तपासत नाही. कुचरवाट्यावर बसल्या बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले 9-10 जण आहेत ना आमदाराच्या दावणीला बांधलेले. अरे आमदाराच्या दावणीला बांधलेले, तुमच्या गावात वॉटर ग्रीडचं पाणी आणलं, तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली, तुमच्या गावात सिमेंट रोड आणला, तुमच्या गावात 4-5 सभामंडप आणले, तुमच्या गावात लाडक्या बहिणीच्या पगारा चालू केल्या, तुमच्या गावात संजय निराधारच्या पगारा चालू केल्या, तुमच्या गावात श्रावणबाळ योजनेच्या पगारा चालू केल्या, तुमच्या गावामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत हे पटक्यावाले मामा आहेत. आता इथं कलेक्टरला पेन्शन होतं, तहसीलदारला पेन्शन होतं, आमदाराला पेन्शन होतं, कलेक्टरला पेन्शन होतं, मंत्र्याला पेन्शन होतं, मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं, सगळ्याला पेन्शन होतं, शेतकऱ्याला नव्हतं. आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली, ज्याचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असलं तर करू शकता. पण कुचरवाट्यावरचा काय टाकतो की हे 9-10 लोक भाजपच्या आमदाराच्या दावणीला बांधलेले. मग तालुक्यावर काय लिहितात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत, हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत. कोण लिहितं? कुचरवाट्यावरचे काट्टे. काट्टेचीच बातमी होती पाहिजे. काय लिहायचं ते? मोदीजींनी काय दिलं, देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं, आमदारांनी काय दिलं. आणि तुझ्या गावात जे आलं ना ते बबनराव लोणीकरनंच दिलं 25 वर्षात. दुसऱ्याने कार्याची डबी दिली नाही, कोणता पक्षाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे, गावातल्या कोणत्याही सरपंचाला, जिल्हा परिषद सदस्याला, पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाकडे जा तुमच्या आणि कार्याची डबी आणून दाखवा, नाहीतर झेंडूबामची बाटली आणून दाखवा डोक्याला लावायला. नाही आणू शकत तुम्ही. कशाचे पक्ष, कशाला धरून टाकलात पक्ष? पक्ष काय आहे? जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष. काय जटायू पक्ष आहेत आपल्या तालुक्यात, जटायू पक्ष आहेत. काय पक्ष आहेत? काय आणलं, काय दिलं, काही करणार आहेत? त्याला विचारा या मारुतीच्या पारावर आणि सांगा की आम्ही हे आणतो गावाला, आम्ही ते आणतो. ते करत नाहीत. ते म्हणजे अमुक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा. अमुक मनोहर खलोकरचा रोड उकरून काढा. आमचा काही संबंध नाही, ते कोणी माझे नातेवाईक नाही. गुत्तेदारासारखं काम करा, नीट काम करा. नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या यादीत टाकेल, तुझं बिल काढणार नाही. लावली मी आता त्या चौकशी नळग्याची कामाची. ऐकत नाही येत नाही. म्हणजे एवढं कटाऊट नको ना बाबा, पोरांना सांभाळा. एवढ्या मोठ्या गाड्या आहेत, काळ्या मोठमोठ्या 50-50 लाखाच्या डोळ्यात चलत्यात लोकांच्या. लोकांचं खोटं काय? हे आल्या कुठून? आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की कुचरवाट्यावरची चर्चा जी असते ना तर ही चर्चा ऐकूच नका, ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका. आणि ते कुचरवाट्यावर बसलेले ते 5-6 काट्टे 10 काट्टे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिलेत. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचंच घेतो ना, आमच्याच कागदावर करतो, आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहितो. अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काही घेणं देणं. मी प्रामाणिक माणूस आहे, इमानदार माणूस आहे, पक्ष पाहत नाही, काम करतो आणि काही जर चुकलं तर मात्र सोडित नाही.